नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. सुरक्षित वाहतुकीसाठी नियमावली तयार. ठाणे शहरात 12 तासांचा शटडाऊन आणि आमदार केळकरांचे महिलांनी मानले आभार. वाढते रस्ते अपघात रोखण्याच्या दृष्टीनं शासनानं आता कठोर धोरण अवलंबण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः स्कूल बसेसच्या संदर्भात ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि शहर वाहतूक शाखा ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानं एक नियमावली तयार करण्यात आली. या नियमावलीत शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीस प्राधान्य देण्यात आलं असून त्या अंतर्गत काही महत्त्वपूर्ण बाबी अधोरेखित करण्यात आल्या. त्या अनुषंगानं शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसंबंधी चर्चा करण्यासाठी आणि आवश्यक त्या शिफारसी करण्यासाठी ठाणे शहर वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त कार्यालयात नुकतीच एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत स्कूल बस सुरक्षितता समितीचे अध्यक्ष आणि पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट, समितीचे सचिव आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर, सहसचिव आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल, जिल्हा परिषद, ठाणे महानगरपालिका, कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या शिक्षण अधिकारी कार्यालयांचे प्रतिनिधी आणि चालक मालक विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळांनी स्वतःची परिवहन समिती गठीत करावी. 12 ते 1 पेक्षा अधिक आसन क्षमतेच्या वाहनांमध्ये महिला सहवर्तीची नेमणूक बंधनकारक करावी आणि शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांची कागदपत्र विधिसंगत असणं आवश्यक आहे, यावर भर देण्यात आला आहे. तसंच शालेय विद्यार्थ्यांची खाजगी वाहनातून होणारी वाहतूक रोखण्यासाठी संबंधित यंत्रणांनी पुढील काळात अधिक कडक कार्यवाही करावी, अशाही बैठकीत सूचना दिल्यात. शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करण्याच्या नियमावलीचं कटाक्षानं पालन करूनच शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणं बंधनकारक आहे. पावसाळ्यात ठाणे शहरात पाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. 18 आणि 19 जून या 2 दिवसात स्टेम प्राधिकरणाकडून तब्बल 12 तासांचा शटडाऊन घेतला जाणार आहे. अत्यावश्यक दुरुस्तीसाठी हा शटडाऊन घेण्यात येणार असून त्यामुळे ठाण्यातील काही महत्त्वाच्या भागांचा पाणीपुरवठा 12 तास बंद राहणार असल्यानं ऐन पावसाळ्यात ठाणेकरांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. ठाणे महानगरपालिकेला स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा अत्यावश्यक दुरुस्ती कामामुळे 18 जून रोजी सकाळी 9 ते 19 जून रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या काळात पालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेचं व्यवस्थापन करून टप्प्याटप्प्यानं ठाणे शहरात एक वेळ पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचं नियोजन करण्यात आले. घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कंपाऊंड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ, आनंदनगर, कासारवडवली, ओवळा इत्यादी ठिकाणांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसंच समतानगर, ऋतू पार्क, सिद्धेश्वर, इटर्निटी, जॉन्सन, जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, कळबा, मुंब्रा येथील काही भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील 2 दिवस कमी दाबानं पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून ठेवावा, पाण्याचा अपव्यय टाळावा असं आवाहन प्रशासनानं केलंय. कामगार दिनानिमित्तानं घरेलू कामगार भगिनींनी कामगार मित्र आमदार संजय केळकर यांची ठाण्याच्या विश्रामगृहाबाहेर भेट घेऊन त्यांचे आभार मानले. आमदार केळकर यांनी भेट द्यावी म्हणून त्यांनी विनंती केली होती. यावेळेला या घरेलू कामगारांना शुभेच्छापर आमदार केळकर यांनी पुष्प दिलं. आमदार केळकर हे नेहमीच कामगारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात. कामगारांचे आधारवड म्हणून त्यांची ओळख आहे. आंतरराष्ट्रीय श्रम संघटन 16 जून हा जागतिक घरकामगार दिन म्हणून घोषित केला आहे. 8 मार्च जागतिक महिला दिनाप्रमाणे 16 जून हा जागतिक घरकामगार दिन घरकामगार महिला देशभर साजरा करतात. यावर्षीच्या जागतिक घरकामगार दिनाचं महत्त्व हे आहे की यावर्षी 29 जानेवारी 2025 रोजी आपल्या सर्वोच्च न्यायालयानं देशभरातील घरकामगारांसाठी सामाजिक सुरक्षा देणारा कायदा व्हावा असा निर्वाळ दिला आहे. या निवाड्यानं घरकामगार महिलांमध्ये प्रचंड आनंदाचं वातावरण पसरले. या आनंदी निवाड्याचं स्वागत यावेळेला घरेलू कामगारांसोबत आमदार केळकर यांनी उपस्थित राहून केलं. यावेळेला या कामगारांसोबत विविध विषयांवर केळकर यांनी चर्चा केली आणि त्यांच्याशी संवाद साधला. यावेळेला कल्याण परिसरातील 300 घरकामगार महिला 16 जून जागतिक घरकामगार दिन शुभेच्छा संदेश मानवी सखेद्वारे सर्वोच्च न्यायालयाचे आभार व्यक्त करत या जागतिक घरकामगार दिनाचा संदेश जनतेत पोहोचवणार आहेत. या घरेलू कामगार महिलांना आमदार केळकर यांनी शुभेच्छा दिल्या. त्यांना सुविधा मिळाव्यात, मग त्यांच्या पेन्शनबाबत, किमान वेतनाबाबत वा सुरक्षिततेबाबत प्रयत्नशील असल्याचं आमदार केळकर यांनी सांगितलं. ठाणे महापालिका क्षेत्रातील कचरा समस्या महिनाभरापूर्वी सुटल्याचं चित्र असतानाच या समस्येनं गेल्या 2 दिवसांपासून पुन्हा डोकं वर काढल्याचं दिसून येतंय.
शहरातील विविध भागातील रस्ते तसंच सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. पावसामुळे हा कचरा सडून दुर्गंधी पसरण्याबरोबरच आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त होते. ठाण्यातील वागळे स्टेट भागातील सीपी तलाव परिसर पालिकेचं कचरा हस्तांतरण केंद्र आहे. या केंद्रावर कचऱ्याचे ढीग साचल्यानं दुर्गंधीमुळे परिसरातील नागरिक हैराण झालेत. त्यातच इथे दोनदा आग लागल्यानं परिसरात सर्वत्र धूर पसरून नागरिकांना त्रास झाला. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह शिवसेना पक्षाने इथे कचरा आणण्यास विरोध केला. या विरोधानंतर ठाणे महापालिकेनं शहरातील कचरा भिवंडी येथील अतकोली भागातील कचराभूमीवर नेण्यास सुरुवात केली आहे. तसंच सीपी तलाव इथे साठलेला कचराही हटवला होता. त्यामुळे पालिकेचे कचऱ्याचं दैनंदिन चक्र बिघडल्यानं शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले होते. यावरून पालिकेवर टीकाही झाली. पालिकेनं प्रभागनिहाय कचरा हस्तांतरण केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न केला होता. त्याला विरोध झाल्यानंतर पालिकेनं 100 किलो कचरा निर्माण करणारी संकुलं आणि आस्थापनांना नोटिसा बजावून स्वतःच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची यंत्रणा उभारण्याची सूचना केली होती. त्याचबरोबर शहरात निर्माण झालेली कचरा समस्या सोडवण्यात पालिकेला काहीसं यश आलं होतं. परंतु महिनाभरानंतर शहरात आता पुन्हा कचरा समस्येनं डोकं वर काढल्याचं दिसून येत आहे. शहरातील रस्त्याच्या कडेला आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्यात येत असून हा कचरा गेल्या 2 दिवसांपासून उचलण्यात आलेला नाही. त्यातच पाऊस सुरू झाल्यानं हा कचरा सडून दुर्गंधी पसरण्याबरोबरच आरोग्याचा प्रश्नही निर्माण होण्याची भीती व्यक्त होते. आम्ही सायकलप्रेमी फाउंडेशनचे सदस्य ठाणेकर 52 वर्षीय राजेश खांडेकर हे सायकलवर नवा विक्रम रचणार आहेत. ते घोडा सायकलवर अर्जेंटिना ते कॅनडा असा 19,800 किलोमीटरचा प्रवास करणार असल्याची माहिती सायकलप्रेमी फाउंडेशनच्या वतीनं पत्रकार परिषदेत देण्यात आली. खांडेकर हे बालपणापासूनच सायकलप्रेमी आहेत. त्यांनी देशविदेशात आत्तापर्यंत 60,000हून अधिक किलोमीटर सायकल प्रवास केला आहे. करोना काळात लॉकडाऊनमुळे त्यांचा अर्धवट राहिलेला सायकल प्रवास ते पुन्हा नव्यानं करून एक नवा विक्रम रचणार आहेत. हा सायकल प्रवास करणारे ते ठाण्यातील नव्हे तर भारतातील एकमेव सायकलप्रेमी असणार आहेत. 20 जून 2025 रोजी ते ठाण्याहून अर्जेंटिनासाठी निघणार आहेत आणि अर्जेंटिनाला पोहोचल्यावर 24 जून रोजी त्यांचा कॅनडासाठी सायकलवर प्रवास सुरू होईल. त्या दरम्यान ते 17 देश कव्हर करणार आहेत अशी माहिती खांडेकर यांनी दिली. विशेष म्हणजे या प्रवासादरम्यान ते जेवणाचे निवासाचं साहित्य देखील सोबत नेणार आहेत आणि स्वतःच्या प्रवासादरम्यान जेवण बनवून आर्थिक बचत करणार आहेत. या प्रवासादरम्यान ते फिट रहा, हित रहा, त्याचबरोबर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणार आहेत. हा खांडेकर यांचा प्रवास 9 महिन्यांचा आहे. आम्ही सायकलप्रेमी फाउंडेशनच्या सहकार्यानं खांडेकर ही मोहीम पूर्ण करणार आहेत. या प्रवासादरम्यान त्यांना अनेक आव्हानांना सामोरं जावं लागणार आहे. त्याचप्रमाणे त्यांनी तशी त्यांची मानसिक तयारी देखील केली आहे. या पत्रकार परिषदेला खांडेकर यांच्यासह संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा प्रज्ञा म्हात्रे, सचिव दीपेश दळवी, सदस्य अजय भोसले, सदस्य गुरुप्रसाद देसाई हेही उपस्थित होते. पावसाळ्यात अतिधोकादायक इमारती कोसळून जीवितहानी होऊ नये यासाठी ठाणे महापालिका प्रशासनानं केलेल्या सर्वेक्षणात एकूण 90 इमारती अतिधोकादायक आढळून आल्या होत्या. त्यापैकी 41 अतिधोकादायक इमारती रिकाम्या करण्यात पालिकेला यश आलंय, तर 49 इमारतींमध्ये 217 कुटुंब राहत असल्याची बाब पुढे आली आहे. रहिवासी इमारती रिकाम्या करत नसल्यानं पालिकेची चिंता वाढली आहे. क्लस्टर योजनेसाठी इमारत धोकादायक ठरवली जात असल्याचा संशय, मालक आणि भाडेकरू यांच्यातील वाद, इमारतीच्या संरचनात्मक परीक्षणाचे 2 वेगवेगळे अहवाल अशा कारणांमुळे रहिवासी इमारती रिकाम्या करत नसल्याचं पालिकेनं सांगितलं. ठाणे महापालिका क्षेत्रात पावसाळ्यामध्ये धोकादायक इमारत कोसळून जीवितहानी होण्याचे प्रकार यापूर्वीही घडलेत. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये याची काळजी ठाणे महापालिकेकडून दरवर्षी घेण्यात येते. त्यासाठी पालिका प्रशासनाकडून दरवर्षी शहरात सर्वेक्षण करून अतिधोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर करण्यात येते. अशाच प्रकारे यंदाही पालिका प्रशासनानं प्रभाग समितीनिहाय शहरातील इमारतींचं सर्वेक्षण सुरू केलं असून त्यात एकूण 90 अतिधोकादायक इमारती आढळून आल्या होत्या. या अतिधोकादायक इमारती पावसाळ्यापूर्वी म्हणजे मे महिन्यात रिकाम्या करण्याची कारवाई प्रशासनाकडून हाती घेण्यात आली होती. यासाठी ठाणे महापालिका प्रशासनानं संबंधित इमारतीमधील रहिवाशांना नोटिसा बजावून इमारत रिकामी करण्याच्या सूचना केल्या होत्या. तसंच अशा इमारतींमुळे जीवितास धोका असल्याबाबत पालिकेनं रहिवाशांना कळवलं होतं. त्यानंतर पालिकेला आतापर्यंत 90 पैकी 41 अतिधोकादायक इमारती रिकाम्या करण्यात यश आले. उर्वरित 49 इमारतींमध्ये आजही रहिवासी राहत असल्याची बाब पुढे आली आहे. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे नोंद गेली असल्यास यूट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. सुरक्षित वाहतुकीसाठी नियमावली तयार. ठाणे शहरात 12 तासांचा शटडाऊन आणि आमदार केळकरांचे महिलांनी मानले आभार.
आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेक आदर्श नगर कोलपाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666621341. आमचा ईमेल ID avazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.